सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी सरकारचा, यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी या महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पाचा, या महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पाचा युती सरकारचा या महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पाचा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी मनोहर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले मित्र गेल्या 3 वर्षाच्या सातत्याच्या लढाईनंतर नांदेड जिल्ह्यातल्या 12 लाख लोकांना आपण 600 कोटी रुपये वाटू शकलो। यावेळी मोठी योजना आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी केली नाही केलेली आहे। मला आज या प्रसंगी मला जास्त काही हे नावं माहीत नाहीत त्यावी आणि महिलांना 33% आरक्षण द्यावं या संदर्भात आपण ही योजना निघालेली आहे। मी जास्त बोलणार नाही। पुढची योजना आहे, खुर्चीसाठी चाललेलं राजकारण आहे। योजनेचा जास्त प्रचार करण्याची मला तर असं वाटतं की आता गरज राहिलेली नाही। स्वतःहून प्रचार करायचा नाही तर समाजाने हातात घेतलेला आहे। संपवायचं असेल आमच्यावरले अन्याय अत्याचार जर आम्हाला संपवायचे असेल केला त्या बजेटमध्ये सर्वसामान्य माणसाला काही दिलं नाही। शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही। शेतीला जे साहित्य लागतं त्याच्यावर जीएसटी लावला म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो। नांदेड जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे। काय नेमक्या मागण्या होत्या आपल्या? आज या ठिकाणी नांदेड जिल्हा व शहराच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे आणि याचं कारण असं आहे की भाजप सरकार हे सगळं फेक सरकार आहे, हे खोके सरकार आहे आणि सगळं लबाड सरकार आहे। वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणतात। आता त्यांनी नवीन योजना आणली लाडकी बहीण योजना। ती योजना आता 2 महिन्यांनी जे इलेक्शन होणार आहे विधानसभेचं, त्या विधानसभेच्या इलेक्शनला समोर ठेवून आणलेली ही योजना आहे आणि त्या योजनेची काहीही त्यांनी तरतूद आर्थिक बजेटमध्ये केलेली नाही आहे आणि म्हणून शासन प्रशासन हे सगळे आज गोंधळात आहेत आणि आज आमच्या सगळ्या बहिणींना हा विश्वासघात वाटत आहे की फक्त इलेक्शनचा स्टंट म्हणून ही योजना आणलेली आहे। आम्ही जी काँग्रेस पक्षाने योजना आणलेली आहे ती महालक्ष्मी योजना, वर्षाला 1 लाख रुपये अर्थात महिन्याला 8,000 रुपये महिलेला मिळणार आहेत। ही योजना लागू करावी। 33% आरक्षण या ठिकाणी महिलांना द्यावं। फक्त राज्यसभेत आणि लोकसभेत बिल पास करून, महिला विधेयक पास करून आरक्षण मिळणार नाही, ते आज पास झाल्याच्या नंतर तूर्त लागू करावं यासाठी आम्ही हे धरणं आंदोलन केलेलं आहे। महिलांना सामाजिक राजकीय आणि आहे सगळ्या फेक योजना आहेत, त्यामुळे आमच्या महिलांचा विश्वास या भाजप सरकारवरचा उडालेला आहे आणि म्हणूनच जनतेने आमच्या महिलांनी या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे की हे बीजेपी सरकार, भाजप सरकार हे लबाड सरकार आहे आणि खोके सरकार आहे। खोक्यासाठी, खुर्चीसाठी किती लबाड बोललं तरी चालते, पण आज कोणी लबाड ऐकून घ्यायला तयार नाही। आमच्या महिला सगळ्या जागरूक झालेल्या आहेत आणि जागरूक होऊन आज या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। एकंदरीत आपण पाहू शकता महिला जे आहेत ते भाजप सरकारच्या या पोकळ घोषणा आहेत असं आरोप करत आहेत काँग्रेसच्या वतीने आणि त्यांचं म्हणणं आहे की महालक्ष्मी योजना सुरू करावी जी काँग्रेसनं आणलेली आहे ती अंमलात आणावी असं ह्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमोर,